आम्ही सारे खवय्ये. आणि आता आपल्याकडे मैत्रीण आलेली आहे ज्यांचं नाव आहे रंजना राऊत. नमस्कार. नमस्कार. कार्यक्रमामध्ये स्वागत. हो सेकंड. आणि मला सांगा की तुम्ही दोघी मैत्रिणी, घट्ट मैत्रिणी, जुन्या मैत्रिणी. हो. किती जुनी ओळख आहे तुमची? 15 वर्षाची ओळख आहे. 15 वर्ष. पण तुम्ही पण मूळच्या इथल्याच आहात का? हो अक्षितला. अक्षितला. मग लग्नानंतरची मैत्री आहे? लग्नानंतर जवळ राहायला आलात म्हणून आला. अच्छा. मग दोघी जोडीने येता इथे वॉक करायला? वॉक करायला येतो आम्ही. कधी मग नागावला पण जातो, अक्षीला पण होतो, असं दोघे आमचं. नागाव पण जवळच आहे इथून 5 किलोमीटर जवळच. त्या पण मॉर्निंग वॉकला येतात, मी पण मॉर्निंग वॉकला जाते. त्याच्यामुळे कशी दोघांची अशी मैत्री झाली, दोघींची अशी. मस्त. आणि मग सकाळी सकाळी जर आपल्याला मैत्रीण भेटली आणि असा इतक्या सुंदर समुद्र किनारी जर आपल्या मैत्रिणीची भेट झाली तर मनात आपल्याला जेवढं काही आनंद असतं ते सगळं सकाळीच एकदम मोकळं आलं ना की कसं दिवसभर टॉनिक मिळतं आपल्याला, होय की नाही? मैत्रिणींची गप्पा म्हणजे आपलं टॉनिक आहे. आणि त्यांच्याशी एकदा हितगुज केलं, मनातलं सगळं काय खटकतं ते त्यांना सांगितलं, आनंद सगळा त्यांच्याशी शेअर केला की मग घरी कशी शांतता. बरोबर. आणि रोजची ओळख असते ती रोजची नवीनच ओळख वाटते आम्हाला. हो ना. रोज नवीन गोष्टी आपण डिस्कस करतो. काल काय झालं, मग काय वाटलं, कोण काय बोललं, त्याचं वाईट वाटलं का, किंवा आज मेनू काय करायचा तो पण सकाळी ठरत असेल ना? मॉर्निंग वॉकला ठरत असं नाही, आम्ही घरी सांगतो आता आज काय आम्ही बनवलं, उद्या तू काय बनवणार, असं ते ठरलेलंच असतं. त्याचं सगळं ते डिस्कशन असतं. आणि मार्केटिंगला पण एकत्र जाता? मार्केटिंगला असं वेगवेगळा टाइम असतो आमचा दोघींचा. आणि तुम्ही नॉनव्हेज खाता की नाही? कारण त्या खात. मी खाते नॉनव्हेज. तुम्ही नॉनव्हेज खाता? आणि तुमच्याकडे पण बनतं नॉनव्हेज? हो घरी बनतं आमच्याकडे. घरी बनतं. कोण कोण आहे घरी? घरी माझा मुलगा आहे आणि मिस्टर असतात घरी. काय करतो मुलगा? मुलगा आता जॉब करतो, वेस्टिनला आहे तो. मुंबईला असतो तो. मुंबईला असतो. मग त्याच्या म्हणजे कधी कधी सुट्टी मिळते तेव्हा आईच्या हातचे मासे खायला येतच असेल ना? त्याला घरचं जास्त आवडतं. प्रश्नच नाही ना, कारण घरची चव ती घरची. येस. तर आज आता बाकीचे पण घरचे पदार्थ शिकायचे, पण तुमचा पहिला पदार्थ कुठचा आहे? आता मी कोकम सरबत दाखवणार, पण ते सोड्यातून, पिण्याचा सोडा असतो ना आपला, आणि त्याच्यात जिरा आणि शाळेचं पाणी मिक्स करून. अरे वा. आपण सगळं नीट बघूया काय काय मिक्सिंग आणि किती किती प्रमाण आहे ना. सगळं साहित्य एकदा नीट लिहून घ्या. कोकम सिरप, पिण्याचा सोडा, अननसाचे तुकडे, अननसाचा रस, जिरा पावडर, आल्याचा रस, लिंबाचा रस, पिठी साखर आणि शाळेचं पाणी. साहित्य तुम्ही बघितलं सगळं. आणि आता परत आपलं फक्त मिक्सिंग आहे पटापट. फक्त आपण प्रमाण किती घेतोय, काय काय घेतोय ते नीट बघा. वहिनी सुरुवात कशापासून? पहिल्यांदा शाळेचं पाणी घ्यायचं, त्याच्यात मिक्स करा. घालू सगळं? हा सर्व घाला. त्यात 1 टीस्पून आल्याचा रस. हा ना. घ्या. पाचक, आल्याचा रस आणि लिंबाचा रस हे पाचक असतं. बाकी आता जिरा पावडर आपल्याला अर्धा टीस्पून घालायचे. सगळं खरंच उन्हाला आपल्याला न बाधणार, पित्ताला न बाधणार. अननसाचा रस त्याच्यात पोटाला अतिशय चांगला ना अननस. हो अगदी. आपल्या ए विटॅमिन पण त्याच्यात आहे ना. हो भरपूर. आणि पिठी साखर आपण. पिठी साखर असली की बरं पडतं, पटकन विरघळतं. माझ्या घरात केलेलीच असते ती. आता काय हवं? हे राहिलं ना. सर्व किती घालू? ते सर्व घाला सिरप. कोकमाचा सिरप. कोकमाचा आगळ आहे ना हे? नाही, आगळ वेगळं होतं आणि हे साखर घातलेलं सिरप ते वेगळं. हे सिरप आहे. हे आपण सरबतासाठीच वापरतो फक्त. आणि आगळ पण मिळतं. आगळ ते सोलकडीसाठी वगैरे वापरतो. कोकमाचं सार, सोलकडी. पण ते इतकं बरं पडतं की आपण जेव्हा सोलकडी करतो तर तेव्हा प्रत्येक वेळेला कोकम भिजत घाला आणि मग त्याचा गर काढून घ्या, म्हणजे पाणी त्याचं घट्ट पिळून घ्या, ज्यूस. तर असं सगळी मेहनत करण्यापेक्षा हा आगळ आणला तर काम फटाफट होतं. फक्त ते अगदी कॉन्सन्ट्रेट असतं, म्हणजे ते घेताना त्याचं प्रमाणातच गेलं. एकदम कमी प्रमाण त्याचं घ्यायचं. म्हणजे वाटीभर जर तुम्हाला सोलकढी करायची असेल तर चमचाभर आगळ बास होतं त्याच्यासाठी. तर तेवढं फक्त लक्षात ठेवा. जेव्हा केव्हा तुम्ही असं समुद्र किनारी याल तेव्हा नक्की हे आगळ घेऊन जायला विसरू नका. आणि आता आपल्याला ते मिक्स करायचं सर्व. अच्छा, मिक्स करून घेऊया.
मिश्रण आलेलं आहे आणि आपण ते सर्विंगच्या ग्लासमध्ये घातले, पण थोडेसे ॲडिशन्स आहेत त्याच्यामध्ये सजवण्यासाठी. तर हे पायनॅपलचे तुकडे ना? तुकडे घाल. हा, तर ते किती घालताय? 1 टीस्पून चालेल. 1 टीस्पून. त्याला छान चव येईल त्याच्याने. आणि दिसतंही छान. हा, दिसतंही सुंदर. आणि आता आपला त्याच्यात सोडा घाल. सर्व करायच्या वेळेला एकदम हा सोडा घालायचा. तर घालू? हा घाल. हा पूर्ण ग्लास भरेल एवढा? हा, ग्लास भरायला एवढा घाल. बस पुरे. ओके. वाव, कसला कलर आलाय. ज्यूस रेडी. पटकन साहित्य करते घ्या. मस्त पिंक तयार झालेलं आहे मॉकटेल. कोकम सरबत बनवण्यासाठी लागणारं साहित्य: कोकम सिरप, पिण्याचा सोडा, अननसाचे तुकडे, अननसाचा रस, जिरा पावडर, आल्याचा रस, लिंबाचा रस, पिठी साखर आणि शहाळ्याचं पाणी. कृती: प्रथम एका भांड्यामध्ये शहाळ्याचं पाणी, 1 टेबलस्पून आल्याचा रस, लिंबाचा रस, अर्धा टेबलस्पून जिरेपूड, अननसाचा रस, पिठी साखर आणि कोकम सिरप घालून मिश्रण एकजीव करून घ्यावं. तयार मिश्रणामध्ये कोकम सिरप, अननसाचे तुकडे आणि सोडा घालून मॉकटेल सर्व्ह करावं.